शिक्षक मित्र हो, नमस्कार. विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी या विषयातील लेखन कौशल्य अध्ययन क्षमता विकसित करत असताना विद्यार्थ्यांना सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्दलेखन या कृती त्याला आता येऊ लागल्या आहेत. आता आपण 8व्या स्तरावर विद्यार्थी हा 2-3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1-2 सोपी वाक्य पाहून लिहितो यावर विविध कृती पाहणार आहोत. या कृती यशस्वीपणे घेतल्यावर विद्यार्थी पुढील 9व्या स्तरावर 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेली 2 ते 3 वाक्य आकलनासह पाहून लिहिण्यास यशस्वी होणार आहे. त्यासाठी आपण या अध्ययन स्तरावर पुढील प्रकारच्या कृती करणार आहोत. 8व्या स्तरावर 2 ते 3 शब्दांचे व सोप्या जोडाक्षरांचे 1 ते 2 वाक्यांचे अनुलेखन करण्याच्या या स्तरापासून पुढील 9व्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी सुंदर मी लिहिणार ही कृती आपण घेणार आहोत. ही कृती पुढील प्रमाणे घ्यावयाची आहे. शब्दपट्टी पहा व लिहा. या कृतीमध्ये शिक्षकांनी 2 ते 3 शब्दांची जोडाक्षरे असणाऱ्या वाक्यपट्ट्या कार्डशीट पेपरवर लिहून त्या विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यासाठी द्यावयाच्या आहेत. काही नमुन्यासाठी वाक्यपट्ट्या मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. मासा पाण्यात राहतो. यानंतरची पुढची शब्दपट्टी आहे कमळ तळ्यात फुलते. यानंतर पुढची शब्दपट्टी आहे आजी गोष्ट सांगते. यानंतर नियमित अभ्यास करावा. यानंतर पुढची शब्दपट्टी आहे स्वच्छता पाळा. अशा प्रकारे कार्डशीटवर वाक्य लिहून ती वाक्यपट्टी विद्यार्थ्यांना पाहून लिहायला द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकाने फळ्यावर वाक्य लिहून ती वाक्य विद्यार्थ्यांना पाहून वहीत लिहायला जशीच्या तशी सांगावी. फळ्यावर लिहिण्यासाठी काही वाक्य पुढील प्रमाणे देत आहे. हत्तीने मांजराला वाचवले. नवीन पत्रा आणला. रोहित संध्याकाळी येईल. सारेजण गप्प बसले. धोब्याने कपडे धुतले. अशा प्रकारची जोडाक्षरे असणारी 2 ते 3 शब्दांची वाक्य शिक्षकांनी फळ्यावर लिहून ती विद्यार्थ्यांना पाहून लिहायला सांगावी. या टप्प्यावर विद्यार्थी 2 ते 3 शब्दांची जोडाक्षरयुक्त वाक्यलेखन करत असताना शिक्षकाने खालील प्रकारे काळजी घ्यावी. शिक्षकांनी फळ्यावर अक्षर स्पष्ट व मोठ्या अक्षरात लिहावे. विद्यार्थी पाहून व्यवस्थित लिहित आहे की नाही, लिहिताना चुका होत आहेत का, त्यावर फिरून म्हणजे वर्गात फिरून शिक्षकाने लक्ष ठेवावे. अनुलेखन सराव घेण्यासाठी निपुण साहित्यपेटी तसेच डिजिटल स्क्रीनचा वापर करून अशा प्रकारे जोडाक्षर असणारे अनुलेखनाचा सराव केल्यावर पुढील कृती करणे सोपे जाईल. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अनुलेखन कौशल्य 8व्या टप्प्याकडून 9व्या टप्प्याकडे जाण्यासाठी हा एक उपक्रम पाहिला. यानंतर या टप्प्यातील पुढील एक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.